सकाळ सकाळी 7:30 वाजता पाऊस चालू आहे. ते आता झाड कसं वाकडं झालंय बघा. झाड किती वाकडं झाले. पावसाचं वातावरण म्हटलं पाऊस चालू होणारच आहे. ते आता मी ते व्हिडिओ अपलोड करायला सकाळ सकाळी. स्वागत आहे मित्रांनो आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलं सकाळपासून पाऊस चालूचे. तर सकाळी 10 वाजले. मी तुम्हाला 7:30ला सांगितलं होतं का पाऊस चालू आहे. अजून पाऊस चालू आहे. कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे. तर आता काम करणारे आलेले. आता आपल्याला किचन मट्टाचा ते मार्बल आहे ते बसवायचे. मला दाखवत आहे इथे मार्बल बसवायचे. आता ते मस्त कटिंग करतील आणि तिथून पूर्ण परफेक्ट बनवतील. तुम्हाला दाखवतो कसं चालू आहे. मित्रांनो आता बाहेर आलोय मी. तर पहिले मार्बल कापणार आहे. तर खाली वावर टाकली म्हणजे खाली ह्या फर्चीला काय हे नको क्रॅक बी पडतील. सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. 3 तासापासून माझ्या मते ते झाड तुटल त्याची फांदी तुटणार आहे फांदी. तर मित्रांनो फायनल काम चालू झालेलं आहे. तेव्हा पहिली फरची कापलेली इथं म्हणजे मार्बल कापताय किचन साठी. पहिले ते कापलं होतं तिथला मार्बल, तो काळा मार्बल. आता हिरवा मार्बल आहे विथ डिझाईन. मग दाखवतो आपला विषय काय. त्या किचनचा एक साईड झालाय बनवून म्हणजे बनवता अजून सिमेंट लावायचं. तवरकडे जागा करू राहिली. सिमेंट टाकलेलं आहे आणि ते कडाप्पा पण म्हणजे कडाप्पा नाही मार्बल म्हणते त्याला, ते पण लावलेलं आहे. आता परत पूर्ण प्लेन करतील त्याच्यावर ना ग्रीन मार्बल येईल. हिरवा मार्बल ते सगळ्याकडे लाल कलरच होतं का दाखवलं तुम्हाला. ते इथं किचनचं भांड येईल. ते किचनचं भांड आहे ते इथे स्टोरेज आहे स्टोरेज. संध्याकाळचे वाजले 7:30 आणि मी 5 वाजता क्लासला गेलो होतो. 6 वाजता सगळं काम खतम झालं होतं. तर या बा तुम्हाला दाखवतो. तर ही ग्रीन मार्बल आहे ते डिझाईनचं. आणि इथं खाली ना काळा मार्बल आहे काळं. आणि या बाई भांड किचनचं ते खाली नको पाडायला पूर्ण परफेक्ट व्हायला म्हणून ती लावलेलं आहे त्याला सपोर्टर. आणि तिथं खिडकी आहे तर ती झाकलेली कारण तिथं मांजरमध्ये येते. काही दिवस म्हणजे त्या दिवशी मांजरमध्ये आली ती संध्याकाळी 2 वाजता. काहीतरी दिलं होतं इथं, काहीतरी पाडून दिलं होतं. तर इथं आपला किचन रेडी झालाय. आणि साईडला पण लावले इथं. याच्यावरती अशा फरच्या येतील म्हणजे स्टाईल्स. अगं आता दुसरा दिवस आपला कामाचा. तेव्हा सकाळची वाजली 9:30. पाऊस थांबलेला आहे पण वातावरण थंड थंड आहे एकदम. की गोळ्या टाकल्या म्हणजे फरची खराब होणार नाही. काम झालं होतं, सांगितलं होतं काल एवढं काम झालं होतं. मी कसं काकांच्या घरी ते किती दिवसांनी बघायला भेटले. त्या बा भेटत नव्हतं, आज भेटले येऊन. तर काल संध्याकाळपासून सकाळी 10 वाजेपर्यंत नुसता पाऊस चालू होता. तर निकुंजच्या गच्ची वगैरे दाखव भारी वाटतं. तुम्हाला दाखवायची तिथं आपण तुम्हाला म्हणजे काही ब्लॉग मध्ये दाखवली कोणची गच्ची. आता आपण जाईल पुढच्या गच्चीवरती. एवढी भारी व्ह्यू दिसते इकडून या गच्चीवरून. कधी ती कोणची गच्ची शेवटी कोणची कशी मोठी ना त्याच्यामुळे काकाच्या घरची मोठी आणि आमची घरची छोटी. बस एवढा संबंध आहे. तर तुम्हाला दाखवता वर जाऊ तर बसणार गच्चीवरती. जेवढंच फक्त बस आपण गच्ची पोचणार. मित्रांनो फायनल गच्ची आलंय. तर किती ऊन आहे बघू शकता. किती दिवसांनी बघायला भेटलेलं आहे. एवढं बरं वाटतंय आता. मस्त गरम गरम वाटू राहिलं. त्यात उन्हामध्ये पाऊस चालू झालाय भरपूर. ते पण किती खतरनाक ऊन पडले आणि पाऊस चालू आहे. वातावरण बघा किती गोची झालंय. मित्रांनो आपली घरची गच्ची बघ किती छोटी म्हणजे किती छोटी.
कारण ह्या घरची म्हणजे काकाच्या घरची मोठी आहे आणि आपल्या घरची बघा किती छोटी. त्यात खूप हवा सुटली आहे, एकदम भारी वाटतंय. तिकडं सगळीकडं डोंगर 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 पवन चक्की इकडं सगळीकडं आणि वा असं वातावरण ते मोजी झालेले, काय टेन्शन नाही. मित्रांनो अजून थोडं वरती आलोय मी, इथून जोडून ही आपली गच्ची आणि आता 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 वातावरण बघा किती मस्त आहे. तुम्हाला सांगतो एवढी हवा झाली मध्ये आणि पाऊस पण बंद झालाय तर भरपूर होत होता तो. आता बघा किती मस्त. तर आता आपण जाऊ आपल्या घरी, तिकडे जाऊ आपण आपल्या घरी. आता आपण पहिले खाली उतरू मग बाकीचे उद्योग करू. चला आपल्या घरानं एवढं भारी वातावरण दिसायला, जसं समजा मोठ्या मोठ्या बिल्डिंग वरून किती भारी वातावरण दिसत असत. मित्रांनो मी घरी आलो, आता पाऊस सुरू झालेला आहे. मित्रांनो खालच्या बसवतंय आपण थोडस सहन करावं लागेल तुम्हाला. आता फक्त घरी बसून आली आता. संध्याकाळची वाजली 9 आणि आज एवढं काम केलंय. इकडे फरची लावलेली म्हणजे टाईल्स लावलेली सॉरी, आणि बास आणि आपली मांजरमध्ये ती म्हणून ते लावलेले. आणि आज एवढंच काम केले फरची लावण्याचं. बाहेर आले ते पाऊस थांबलेला आहे आता. आणि ते समोरच झाड बघा, तुम्हाला दाखवतो, तिकडे जाऊन दाखवतो. त्या समोरच झाड बघा वाकलेले, फक्त फांदी मेंदी काही तुटणार नाही माझ्या मते. तुटल पण नाही तुटल, 2 चान्सेस आहे, तुटल नाही तुटल. बस कसं झालंय. तर तुम्हाला दाखवतो चंद्र आहे आणि माझ्या फोनला आहे 100x झूम, फोटोला व्हिडिओला नाही. तुम्हाला दाखवतो आंबा. तर मित्रांनो चंद्र आहे, याचा फोटो काढून तुम्हाला दाखवतो. मित्रांनो चंद्र दिसत नाही कारण ढग इकून तिकून होत आहे तेव्हा. आता परत गायब चंद्र. तर आपण चाललो परत मध्ये. आता आपला धावण्याचा टाइम झालेला आहे, तर आता मी हा व्लॉग एंड करतो. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे मला सपोर्ट करा. धन्यवाद.